देवाच्या दागिन्यावर डल्ला मारणाऱ्या चोरट्याला वाबी पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील विरोबा देवाचा 538 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा चोरी करणाऱ्या कार्तिक भीमा शिंदे याला पोलिसांनी अटक केली असून चोरीला गेलेला तब्बल 45,000 रुपये किमतीचा मुखवटा जप्त करण्यात आला आहे. दोडी बुद्रुक येथील महेंद्र जगन्नाथ शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर वावी पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती हलवली. घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून देवाचा चांदीचा मुखवटा लंपास केला होता. मात्र गुन्हा दाखल होताच वावी पोलिसांच्या तपास यंत्रणेने चोरट्याचा मार्ग काढला. गोपनीय माहितीच्या आधारे संशयित कार्तिक शिंदे याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. त्यानंतर आरोपीच्या सांगण्यावरून दोडी शिवारातील शेताच्या बांधावर दगडात लपून ठेवलेला चांदीचा मुखवटा पोलिसांनी हस्तगत केला. न्यायालयाने आरोपीला 23 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. देवाच्या वस्तूवर हात साफ करणाऱ्या चोरट्याला वाबी पोलिसांनी शोधून काढत कायद्याचा धाक दाखवला आहे. सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर डी स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमला एम, निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे गुन्हे शोध पथकाने ही कामगिरी उत्कृष्टरित्या बजावली आहे. वृत्तसंकलन विभाग, सिन्नर, नाशिक. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज.